हॅलो, मी डॉक्टर तेजस पवार आहे. आपण आज विठामाई निसर्गोपचार केंद्र ह्याच्यासाठी लेक्चर रेकॉर्ड करत आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण इयर, त्याचे एक्सटर्नल स्ट्रक्चर्स, इयरचे पार्ट्स, आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर, त्यांचे फंक्शन्स आणि त्यांची ॲनाटॉमी आज आपण कवर करूया. तर सगळ्यात आधी इयर हे आपलं वन ऑफ द 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. इयर हे आपण आवाज, साऊंडचे जे व्हायब्रेशन्स होतात, ते साऊंडचे व्हायब्रेशन्स ऐकण्यासाठी, ते परसीव्ह करण्यासाठी, ते सेन्स करण्यासाठी इयरचं फंक्शन आहे. जे जे एक्सटर्नल साऊंड स्टिम्युलस येतात दॅट आर बिंग परसिव्ड बाय द इयर. तर इयरचा जो शेप आहे हा असा बनलेला आहे जेणेकरून तो जास्तीत जास्त साऊंड वेव्स कलेक्ट करू शकेल आणि हे जास्तीत जास्त साऊंड वेव्स मधल्या इयर कॅनलपर्यंत पोहोचू शकेल. जेव्हा पण साऊंड वेव्स पडतात आपल्या कानावरती कुठल्याही डायरेक्शननी, ते सगळे मधल्या इयर कॅनलपर्यंत डायरेक्ट होतात. तर एक्सटर्नल इयरची ॲनाटॉमी जर आपण बघायला गेलो तर एक्सटर्नल इयरला आपण पिन्ना म्हणतो. दिस इज नॉन ॲज द ऑरिकल ऑर पिन्ना. ऑल राईट. हे बघा, ह्याचे वेगळे वेगळे पार्ट्स आहेत. इकडे नावं लिहून येतील सगळ्यांच्या. याला आपण लोब म्हणतो, लोब्यूल. हा आहे हिलिक्स. तुम्हाला सगळे नावं लक्षात नाही ठेवले तरी ऑरिकल आणि पिन्ना एवढे आपण एक्सटर्नल इयरला एवढं म्हणतो, तेवढे प्लीज लक्षात ठेवा. आता इयरमध्ये आपण एक्सटर्नल इयर बघूया. एक्सटर्नल इयरमध्ये एकतर पिन्ना आहे विच इज द फ्लॅशी स्ट्रक्चर, एक्सटर्नल फ्लॅशी स्ट्रक्चर विच कलेक्ट्स द साऊंड. त्या इयरमध्ये मध्ये जो आवाज येतो त्याला कॉन्का, CONCHA असं म्हणून म्हणतो आपण. ऑलराईट, सॉरी. तर एक्सटर्नल इयरमध्ये आपण पिन्ना, जो एक्सटर्नल ऑरिकल, दॅट इज दी स्किन फ्लॅशी पार्ट विच कलेक्ट्स ऑल द साऊंड, हे पूर्ण आवाज कलेक्ट करतं. हे पूर्ण आवाज कलेक्ट करून एक्सटर्नल ऑडिटरी कॅनलमध्ये पुश करतं. आता जेव्हा आवाज कलेक्ट होऊन येतो कॉन्कामध्ये, पिन्नामधून कॉन्कामध्ये आणि कॉन्कामधून एक्सटर्नल अकोस्टिक मियाटसमध्ये, तर दिस इज द कॉन्का, दिस इज द एक्सटर्नल अकोस्टिक मियाटस. तर जेव्हा आवाज एक्सटर्नल अकोस्टिक मियाटसपर्यंत येतो, हा आवाज कानाच्या पडद्यावरती पडतो, बरोबर. हा जो आहे ह्याला आपण टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा कानाचा पडदा मराठीत ह्याला म्हटले जातं. हे पहा, आवाज असा एंटर करून कानाच्या पडद्यावरती पडतो. ऑलराईट. हा कानाचा जो पडदा आहे खूप डेलिकेट आणि खूप थिन मेम्ब्रेनसारखा असतो. जसं ड्रम्स जेव्हा वाजवतात लोक, तेव्हा ड्रमची मेम्ब्रेन व्हायब्रेट करून कसा आवाज प्रोड्यूस करते, तसंच ह्याची ही जी मेम्ब्रेन आहे ही ड्रमपेक्षा फार जास्त पातळ असते, अतिशय पातळ असते, प्लास्टिकच्या एका छोट्याशा लेअरसारखी, व्हेरी थिन. तर ही जेव्हा आवाजाने टिम्पॅनिक मेम्ब्रेन व्हायब्रेट होते तेव्हा आवाज आपल्याला परसीव्ह होतो. आता ॲनाटॉमीमध्ये आपला एक्सटर्नल इयरमध्ये पिन्ना, हा आपला पिन्ना, कॉन्का आणि एक्सटर्नल ऑडिटरी मियाटस एवढे आपण एक्सटर्नल इयरमध्ये धरतो. तर इयरमध्ये 3 पार्ट्स असतात, एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इनर इयर. त्याच्यातला एक्सटर्नल इयरमध्ये इथपर्यंत आपण आता एक्सटर्नल इयरपर्यंत आलो आहोत. टिम्पॅनिक मेम्ब्रेन. टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये जेव्हा आपण एक्झामिनेशन करतो टिम्पॅनिक मेम्ब्रेनचं, तर तुम्हाला इकडे टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या लोअर साईडला हा लाईट दिसत असेल. तुम्हाला हा दिसतो आहे का, हा एवढा लाईट? तर ह्याला आपण कोन ऑफ लाईट म्हणतो. जेव्हा पण टिम्पॅनिक मेम्ब्रेन फाटलेली असते किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये होल झाला आहे किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन रप्चर झाली आहे, कट झाला आहे त्याच्यामध्ये, तेव्हा हा जो कोन ऑफ लाईट आहे, हा कोन ऑफ लाईट आपल्याला दिसत नाही.
तर टिम्पॅनिक मेम्ब्रेन हेल्दी आहे तर व्हिज्युअलाइज करायला, किंवा ही टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे, स्किनचा दुसरा पार्ट नाही आहे, हे ओळखायला आपण हा कोन ऑफ लाईट हा इम्पॉर्टंट लँडमार्क असं समजतो. आता एक्सटर्नल इयर नंतर आपण आता मध्ये जाऊया जरा, मिडल इयरमध्ये. आता तुम्ही टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या मागच्या बाजूला पहा, इथे हे जे व्हाईट कलरचे जे आहेत हे बोन्स आहेत सगळे, ठीक आहे. हे बोन आहे, हा सुद्धा बोन आहे, हा सुद्धा बोन आहे. येल्लो कलरचे जे जे आहे ते नर्व्ज आहेत, ठीक आहे. वेस्टिब्युलोकॉक्लिअर नर्व आहे. आणि बाकीचे स्ट्रक्चर्स आपण लवकरच बघूया. रेड कलरचे आर्टरीज आणि ब्लू कलरचे वेन्स आहेत. आता टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या मागच्या साईडला आता आपण मिडल इयर जर बघत आहोत, तर सगळ्यात आधी आपल्याला बरेचदा कानामध्ये काही ड्रॉप्स टाकताना किंवा कानामध्ये डोळ्यामध्ये काही ड्रॉप्स टाकताना ते नंतर तोंडामध्ये किंवा घशाच्या मागे असं कडू कडू लागायला लागतं. तर ते का आपल्याला वाटतं? कारण की ही एक ट्यूब आहे, नेझोलॅक्रिमल डक्ट, आणि ही युस्टेशियन ट्यूब जी आपल्या नेझल कॅव्हिटीशी कम्युनिकेट करते. त्याच्यामुळे बरेचदा थंडी वाजली की नाकात खरखर होतं, कानांना थंडी वाजली की नाकात खरखर होतं. ते ह्या ट्यूबमुळे, कारण की ह्या ट्यूबनी आपले जे जे नेझल स्ट्रक्चर्स आहेत, नाकातले जे जे स्ट्रक्चर्स आहेत, त्यांना एक कम्युनिकेशन भेटतं कानापर्यंत. म्हणून सर्दीत आपल्याला कानात जास्त सर्दी वाजली तर आपण टोपी घालतो, कारण कानात सर्दी वाजल्यानंतर आपल्याला नाक भरपूरदा गळतं. तर त्याचं कारण ही युस्टेशियन ट्यूब आहे. तर मिडल इयरचा हा एक स्ट्रक्चर आहे. अजून एक मिडल इयरचे मेन 3 स्ट्रक्चर्स आहेत आपल्या पूर्ण बॉडीमध्ये. हे सगळ्यात छोटे बोन्स पूर्ण बॉडीमध्ये, द स्मॉलेस्ट बोन्स आर वन अमंग्स दीज 3. तर टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या मागे जर तुम्ही बघत असाल, हा एक बोनचा एक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. तर हा पूर्ण एक बोन आहे. एक मिनिट. तर हा जो पूर्ण आहे, दिस इज अ बोन. ह्या बोनचं नाव मॅलियस आहे. तर हा बोन, मॅलियस बोन, ह्याचं स्ट्रक्चर जरा एकदा नीट पहा. ही टिम्पॅनिक मेम्ब्रेन जेव्हा पण व्हायब्रेट होईल आवाजाने, जेव्हा टिम्पॅनिक मेम्ब्रेनवरती आवाज पडेल तेव्हा ही टिम्पॅनिक मेम्ब्रेन मागे सरेल, बरोबर. ही टिम्पॅनिक मेम्ब्रेन एकदा मागे सरली तर हा बोनचा जो हा पोर्शन आहे, हा जो लेग आहे बोनचा, हा लेगसुद्धा मागे मूव्ह होईल. हा बोनचा लेग मागे मूव्ह झाल्यानंतर हा पूर्ण बोन आहे बघा, दिस इज दी एंटायर बोन. हा पूर्ण बोन मूव्ह होईल. आता हा बोन आवाज आल्यानंतर मूव्ह झाल्यानंतर हा बोन एका दुसऱ्या बोनला मूव्ह करेल. ह्या बोनचं नाव आहे इनकस. हा झाला मॅलियस, हा झाला इनकस. इनकसला हा ह्या प्रकारे रोटेट करेल. इथून ह्याला मागे ढकलले जाते टिम्पॅनिक मेम्ब्रेनमधून. जेव्हा हा टिम्पॅनिक मेम्ब्रेन मूव्ह झाल्यानंतर जेव्हा मॅलियस मूव्ह होईल तेव्हा हा मॅलियस इनकसला ह्या प्रकारे रोटेट करेल. जेव्हा इनकस रोटेट होईल तेव्हा एक तिसरा बोन आहे. हा, दिस एंटायर बोन इज इनकस, ऑल राईट. दिस एंटायर बोन इज मॅलियस आणि दिस एंटायर बोन इज स्टेपिस. मॅलियस, इनकस आणि स्टेपिस. हा बोन जेव्हा ह्या डायरेक्शनमध्ये रोटेट होईल तेव्हा हा इथे थ्रस्ट टाकेल आणि ह्या बोनला पुढे पुश करेल किंवा मागे पुश करेल. जसं आवाजचे व्हायब्रेशन्स जसे पुढे मागे येत जातील तसे हे ह्या एंड प्लेटला, ह्याला फूट प्लेट म्हणतो आपण, स्टेपीजची फूट प्लेट आहे ही. हे व्हायब्रेशन्स ह्या स्टेपीजला बॅक अँड फ्रो व्हायब्रेट करतील असं. ऑलराईट. इमॅजिन आवाज येतो आहे, आवाजने टिम्पॅनिक मेम्ब्रेनला मूव्ह केलं, टिम्पॅनिक मेम्ब्रेनला ह्या बोनला मूव्ह केलं, ह्या बोननी इथे प्रेशर टाकलं आणि हा जो एंड प्लेट आहे ही पुढे मागे व्हायब्रेट झाली. आता टिम्पॅनिक मेम्ब्रेननी बोन्सच्या
थ्रू आपले व्हायब्रेशन्स पुढे कंडक्ट केलेले आहेत. आता हे व्हायब्रेशन्सला सेन्स कोण करणार? तर इथे आपला मिडल इयर संपतो. हे तिघं बोन्स, ट्यूब्स हे सगळे आपले मिडल इयरमध्ये संपतात. आता आवाज जातो इथनं इनर इयरकडे. इनर इयरमध्ये बघा वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व्हचे बरेचसे फायबर्स गेलेले आहेत आणि फेशियल नर्व्हचे काही फायबर्स गेलेले आहेत. तर हे व्हायब्रेशन्स जेव्हा इनर इयरमध्ये जातात, वेस्टिब्युलमध्ये जाऊन कॉक्लियामध्ये जातात. वेस्टिब्युल एक रिकामी जागा असते, त्याच्यामध्ये फ्लुईड भरलेले असतात. तर थिक फ्लुईड असतं एक वेस्टिब्युलर फ्लुईड. तर हे वेस्टिब्युलर लॅबेरिंथ किंवा वेस्टिब्युलर फ्लुईडमधून हे व्हायब्रेशन्स पुढे पास ऑन होतात. आणि ही जी नर्व दिसते तुम्हाला, ह्या नर्व थ्रू प्रत्येक लूप, हे बघा ह्याच्यामध्ये 3 लूप आहेत. असा 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 करून असा आहे हा. दिस इज द कॉक्लिया. ह्या कॉक्लियाचं स्ट्रक्चर बघा, असं 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 करून स्पायरल स्ट्रक्चर आहे याचं. आणि प्रत्येक स्पायरलला एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी हिट करते. इमॅजिन ह्या फ्लुईडमध्ये एक थ्रिल निर्माण झाली. ही फ्लुईड अशी कापते. दिस फ्लुईड इज हॅव्हिंग अ थ्रिल टू इट. इट इज व्हायब्रेटिंग. तर ही फ्लुईड जेव्हा व्हायब्रेट होते, तेव्हा जेव्हा हायर फ्रिक्वेन्सीज व्हायब्रेट होतात, तेव्हा एका पर्टिक्युलर पॉईंटला, तर प्रत्येक एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला एक पर्टिक्युलर नर्व फायबर इनर्वेट झालेले असतात. तर हे नर्व जेव्हा मध्ये जाऊन डिवाईड होते छोट्या छोट्या फायबर्समध्ये, आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सी एका पर्टिक्युलर लेवलला हिट करते ह्या कॉक्लियामध्ये, आणि ही नर्व ते फ्रिक्वेन्सीज कॅरी करून आपल्या ब्रेनपर्यंत पोचवते. तर इनर इयरमध्ये आपले स्ट्रक्चर्स काय काय आहेत बघा. एक तर आपण वेस्टिब्यूल बघितलं, जिकडे व्हायब्रेशन्स येतात. हे व्हायब्रेशन्स वेस्टिब्यूलमधून कॉक्लियामध्ये एंटर होतात. कॉक्लियामध्ये बघा ही नर्व कशी पसरलेली आहे छोट्या छोट्या फायबर्समध्ये. क्रेनियल नर्व नंबर 8. आणि हे आहे आपलं वेस्टिब्यूल मागणं. तर हे जे तुम्ही 3 बघत असाल वेस्टिब्यूलच्या वरती, ह्यांना आपण सेमी सर्क्युलर कॅनल्स म्हणतो. तर मिडल इयरमध्ये काय काय झालं? वेस्टिब्यूल झालं, कॉक्लिया झालं आणि 3 सेमी सर्क्युलर कॅनल झालं. तर हे सेमी सर्क्युलर कॅनल्स जे आहे त्यांच्यामध्ये एक फ्लुईड असतं, आणि हे सेमी सर्क्युलर कॅनल्स आपला बॅलन्स कंट्रोल करतात. फॉर एक्झाम्पल एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. तर 3 डायमेन्शन्समध्ये हे फ्लुईड लेवल्स, इमॅजिन आपण उभे असतो. इमॅजिन हा माणूस उभा आहे. तर हा माणूस जेव्हा उभा असतो, कान ह्या डायरेक्शनमध्ये असणार आहे. उभा असताना आपला कान आणि सेमी सर्क्युलर कॅनल्स अशा ओरिएंटेशनमध्ये असतील, बरोबर. तर ह्या ओरिएंटेशनमध्ये ह्या 3 सेमी सर्क्युलर कॅनल्समध्ये फ्लुईड लेवल एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत असेल. इकडे फ्लुईड भरलं असेल, इकडे एम्प्टी असेल, इकडे फ्लुईड असेल, इकडे फ्लुईड असेल, इकडे एम्प्टी असेल, इकडे फ्लुईड, इकडे फ्लुईड, इकडे एम्प्टी. आता हे 3 सेमी सर्क्युलर कॅनल 3 डायरेक्शन्समध्ये आहेत बघा. एक ह्या ॲक्सिसमध्ये, एक ह्या ॲक्सिसमध्ये आणि एक ह्या ॲक्सिसमध्ये. सो दीज गिव्ह अस बॅलन्स इन अ 3 डायमेन्शनल स्टँड पॉईंट. आता आपण जेव्हा बॅलन्स आपला लूज करतो, तेव्हा ह्यांचं जे फ्लुईड लेवल आहे ते एकदम एक्स्ट्रीम कॉर्नर्समध्ये जातं, आणि आपल्या बॉडीला कळतं की बाबा आपल्या हेडनी बॅलन्स लूज केलेला आहे, आणि आपण ते बॅलन्स पुन्हा करेक्ट करायचा प्रयत्न करते आपली बॉडी. तर तो जो बॅलन्स आहे तो ह्या सेमी सर्क्युलर कॅनल्समधले जे फ्लुईड लेवल्स आहेत ते फ्लुईड लेवल्स आपलं बॅलन्स ठरवतात. तर आता परत बघा, आपल्या इयरमध्ये एक्स्टर्नल इयरमध्ये एक्स्टर्नल इयरमध्ये आपला पिन्ना किंवा ऑरिकल, हिलिक्स, कॉन्का आणि कॉक्लिया वेगळा आहे बरं का. दिस इज कॉक्लिया, दिस इज कॉन्का. तर एक्स्टर्नल इयरमध्ये आपला पिन्ना, ऑरिकल, एक्स्टर्नल ऑडिटरी मियाटस, कॉन्का. मिडल इयरमध्ये आहे आपले टिम्पॅनिक मेम्ब्रेन, हे 3 बोन्स. इनर इयरमध्ये आहेत आपले वेस्टिब्यूल, कॉक्लिया आणि 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स. ओके, थँक्यू.